मंडळी, हास्याचं इष्टमन कलर मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आपली अतरंगी मोरे फॅमिली निघाली आहे वर्षा सहलीला. चला बघूया यातून किती हास्य वर्षा होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलवूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक्सक्यूज मी. काय वर्षा काय वर्षा वर्षा अरे काय बोलताय? नाही नाही, आम्ही तुमचा बोर्ड वाचला हा हा तर वर्षाबरोबर आम्हाला सहली जायचंय. त्याच्यामुळे कसं तुम्ही वर्षा जर आम्हाला दाखवली ना तर बरं झालं असतं. आणि बघा, वर्षा जर आम्हाला आवडली तरच आम्ही सहलीला जावा. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणाल मी वर्षा आहे ते ह्या मिशीवाल्या वर्षाबरोबर आम्ही सहलीला जाणार नाही, काय समजलं? मी खाबर वर्षा असेल हो. तुमच्या तोंडाचं इंजिन थोडस बंद करा ना. वर्षा सहल म्हणजे वर्षा बरोबर सहल असं नसतं ते. म्हणजे वर्षा सहलीला आमच्याबरोबर येणार नाही आहे. वर्षा का बरं येईल तुमच्या बरोबर सहलीला? अरे काय बोलतायत? यांचा असाच आहे, सांगून काय ऐकतं लोक ऐकतो. हा. मी यांका सांगलंय वर्षा सहल म्हणजे यांची मॅडम वर्षा ती सहली घेऊन जात. नाही नाही, ते वर्षा बंगला आहे मुख्यमंत्र्यांचा, तो दाखवायला नेतात वर्षा सहल. ए गुच्चू पटरे गेंगाण्या, तुझ्या जिभेला चटाचट चटके दिले पाहिजे. तुम्ही बसा बरं एक मिनिट. बसा ना प्लीज. सॉरी, नीट काय ते समजून सांगा, आम्हाला काही कळलेलं नाही. बसा बसा. हा, हा. हे बघा, म्हणजे तुमच्या तिघांपैकी एकाला पण वर्षा म्हणजे पाऊस हे माहितीच नाही. म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस. हा, या वर्षीची जी वर्षा सहल आहे ना ती आम्ही भंडारदाऱ्याला आयोजित केलेली आहे. हैता हे हे हैता खैला हे ते नाही का रामप्रसादच्या भंडार. ए जाय ना तू, खपना कुठेतरी जा, शिलक बर जा. मुंबई पासून म्हणजे बघा 185 ते 200 किलोमीटर अंतरावर भंडारदारा आहे. हा. निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि पावसाळ्यात आहा हा म्हणजे डोंगरदऱ्या, आणि विशेष म्हणजे तिथे असे भारी भारी धबधबे आहेत. धबधबे आहेत तिथं. मग पण समजा आपण त्या धबधब्यावर गेलो वा, आणि एखाद्या बाईला मी तिथे ढकलली तर कोणाला कळणार नाही ना? कोणाक ढकलूचा? आपल्या चौघांपैकी इथं बाई कोण आहे? कोण आहे? माका ढकलतलास हा मग? आणि मी काय सोडतलय? हा. माका ढकला, तुमचं पाय खेचतल आणि तुमका पण ढकलतलय. बायको असं सोडूच आहे माका ना. ढकलतलं? हो, हो. तुम्ही दोघं पडायच्या आधी प्रॉपर्टी कुठे ठेवले मला पटकन सांगून टाका. आता तुमच्या बरोबर ह्याला पण ढकले. अरे माझ्या काय संबंध रे? तुमच्या भांडणात मला कशाला घेताय? अरे नका ना फालतूपणा करू रे दलिंदर. अरे काय डेंजर फॅमिली रे तुमची रे. मी भंडारदाऱ्याबद्दल काहीतरी सांगत होतो, सांगू का नको सांगू? या माणसाक सवय आहे, बसा मग. उगाच आपलं काहीतरी सांग, हळद- सांग. उगाच तिकडचं बोलू. हो, भंडारदाऱ्याचा जो निसर्ग आहे हा, हा. हा, तिथलं क्लायमेट काय असतं बुवा. आणि पावसाळ्यात तर म्हणजे तिथल्या निसर्गाने अशी हिरवीगार चादर ओढलेली असते. अच्छा, हिरवीगार चादर. हा. म्हणजे चादर घेऊन झोपणार. मग तिथे जाऊन काय बघायचं? तो झोपणार, आम्ही काय बघायचं तिथे जाऊन? चादरीत एकटोच असतो काय? नाही म्हणजे ढेकणा बिकना नसतात ना चादरी. आमच्या चादरीला ढेकणा. उपमा दिली. आणि आम्हाला मिसल खायची असेल तर? पांचट विनोद मार्या, मिसळ खायची आहे, खंडीभर माती खाय माती. या विनोदाच्या पिचकाऱ्या आहे ना, दुसरीकडे जाऊन पचापच मार, माया तोंडावर नको मारू. सॉरी काहीतरी मी निसर्गाबद्दल सांगत होय होतो. तर सॉरी मी माफी मागतोय. तुम्ही नाही सॉरी हा, भंडारदाऱ्याबद्दल सांगतो. सांगा. तर तिथला निसर्ग गायरा भारी होय. आहे. आणि मुळात पावसाळाच किती भारी आहे. काय? म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच पावसाळा आवडतो, हो की नाही? आवडतो की नाही? आवडतो होय तर, लय आवडतो. आवडतो ना. पावसाळ्याबद्दल आपल्या अशा किती किती भारी भारी आठवणी असतात. माझ्या खूप आठवणी आहेत पावसाळ्यात. मी काही आठवणी सांगतो, त्या आहे का ना? हा, सांगा. मध्येच काहीतरी तुमचं चालू होईल. सांगा. दादा तर तुम्ही सांगा. सांगा. तर तिथे बऱ्याच गोष्टी आपण करू मग सहलीला गेल्यानंतर. हा, हा. असं मस्त धबधब्यात भिजू, पाऊस पडेल, त्याच्यात खेळू बिळू, गरम गरम भजे खाऊ, होय. मक्याचा भुट्टा खाऊ. मग मक्या काय खाईल? तुझ्या नानाची टांग खाईल मक्या. नाही विनोद केला, नाही जोक केला तर काय मरून जाणार आहे का तू? प्रत्येक घुसायचंय तुला.
सांगतोय काहीतरी पावसाळ्याबद्दल नीट ऐकणार आहे. दादा ना तुम्ही सांगा, मी ऐकते, या माणसाकडे लक्ष देऊ. तर तिथं अजून आपण हा 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 असा मोर थुई थुई नाचतो ना, ते पण पाहणार आहे आपण. हा. हो काय मी रोजच बघतो थुई थुई नाचताना. गौतमी नाचेल काय? गौतमी नाचताना बघूची हा? चला घरी चला, दाखवते नाचून. तू नाचतोयस. हिचा नाच बघायला एक दिवशी तुम्हाला सांगतो, एक दिवशी ना आमच्या अंगणात मोर आला होता. बर बर. हिनं कॉम्पिटिशन लावला ना त्या मोराबरोबर. तो मोर पिसाला, सगळी पिसा अशी फेकला ना हिच्या अंगावर. 3 दिवस आम्ही ती पिसा हिच्या अंगात काढीत होतो. मोर काळा होता का? हो ते साळींदर होता, दलिंदर. मोर म्हणते तू त्याला. सालिंदर. हो. अरे म्हटलं अख्खा पिसाला कसा नाही बोलवला. हे बघा, हात जोडतो, तुम्ही निघून जा. नाही, नाही, नाही. नाही नाही, तिथे सहलीले ना बाकीचे पण पर्यटक असतील, हा. तर आम्ही काय तिथे खेळ खेळतो, बऱ्याच गोष्टी करतो, गाणे म्हणतो, ते नाही जमणार तुम्हाला. नाही नाही जमतलं आमका. अरे आमका नाही जम- जमणार. आम्ही आमका स्पेशल काय कळलं. पावसावरचे गाणे म्हणतो, ते नाही जमणार हो. मका येता मका म्हणता येतात हो? पावसाची गाणी. येतं. हो, म्हणून दाखवू काय? म्हणा म्हणा. हा हा. लेडी सैफ अली खान. बोलले ना, जमतं मग. याच्यात पाऊस कुठे? आता पाऊस पडल्याशिवाय काय वल्ले वल्ले झाला काय? वल्ले 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 नाही 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 नाही, तसं नाही ना हो. पाऊस पाहिजे, खराच पाऊस पाहिजे, म्हणजे ते त्याचे शब्द पाहिजे काही, तसं पाहिजे ना. ओले ओले तसं नाही, ते पावसावरचं नाहीये गाणं. ते पावसावरचं असं चांगलं गाणं पाहिजे ना. हे काय आहे? मला मला येतं. मला येतं पावसाळा गाणं. तुला येतं बेटा? बरं मन बरं. हा. मन बेटा. म्हण ए रे पावसा, अल्ले माझ्या पिल्लू हे पाहिजे. हा. ए रे पावसा, तुला देतो समोसा. समोसा झाला थंड, कोंबडीने दिलं अंड. पाऊस. तुझे गाणं आहे ना, थू आहे थू. थू कोणी शिकवलं बेटा तुला हे गाणं? मी शिकवलं. याच्या पुढचा कडवं पण मी रचलेला आहे. बापरे. हो, सगळं पाठ आहे मला. टाका, म्हणूनच टाका. नाही नाही, म्हणजे सगळी आम्ही तयारी करून आली ना. असं का? म्हणू म्हणा. ये ग सई, माझ्याकडे काही नाही. सई आली धावून, मोरे गेला वाहून. बघितलं? सई मॅडम तुमच्यामुळे होत हे. तुमच्यामुळे शेफारलाय हा माणूस. लय लय लयच. तुमच्याकडे ते चांदोला धरण आहे ना, त्या धरणाच्या दरवाजावर याला उभं केलं पाहिजे. भस्कन उघडून दिले पाहिजे. कायमच्या वाहून गेला पाहिजे. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. अहो, आम्हाला कळलं. ऐका ना, ऐका ना. वा 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 वा, वर्षा सहलीचा यांनी फार चिखल करून टाकला, त्यामुळे 65 जोक मारे आम्हाला फार आवडलं. भारी विशेषण होतं. सई मस्त परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी नेहमीप्रमाणे. ही फॅमिली आहेच, म्हणजे हे एक्सपेक्टेडच होतं की वर्षा बघूनच, नाव बघूनच तुम्ही आला असाल मोरे. मजा आली. मंडळी, हल्ली असं म्हटलं जातं की जोपर्यंत हिंदीत म्हणतील अस्वलाला भालू, तोपर्यंत सगळ्यांना छळतील आपल्या शालू आणि मालू. चला बघूया आज त्यांच्या कचड्यात कोण सापडते ते. या खांडेकर चेतनाताई, या या या, बसा बसा, अहो बसा, या या. हो 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 हो, एक 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 हो 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 हो. इट्स काय करताय? ओ नो, तिला नको. एक फोटो काढ. घ्या घ्या, पटकन पटकन घ्या. एक सेकंड. काय करता? कशा सांग. चला हो, झालं काय? चला चला. हा ठीक आहे ठीक आहे. ओके. खांडेकर, या या, बसा 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 बसा. आता तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, इथे तुम्हाला कोण नाही डिस्टर्ब करणार. हे तुम्ही त्या इव्हेंटच्या इथे बोलला होतात मांडवकर. किती गर्दी झाली लोकांची. हेच मी तुम्हाला सांगतोय, इथे तुम्हाला कोण नाही डिस्टर्ब करणार. या गावातली लोक आहेत ना, लवकर झोपतात, आळशी आहेत. अहो पण तिथेही हँडल करायला कोणी नव्हतं. मग मी आहे ना आता इथे. तुम्ही मला सांगा नाही, तुम्ही इथे बसा, मस्त जेवा. हा, मी घरी जाऊन जेवून येतो. हा, तुम्ही जेवा ना आमच्या बरोबर. घरचं जेवण असताना बाहेरचं कशाला खाऊ? कुत्रा आहे मी. ओ, ते पण इथलं खाऊ? अहो, आम्ही इथे जेवतोय ना. इथलं गाव म्हणजे आम्ही इथेच जेवतोय. तुम्ही नाही, नाही, तसं नाही. अहो, हे चांगलंच आहे, म्हणजे त्यातल्या त्यात हे चांगलंच आहे. त्यातल्या त्यात
अहो तुम्ही ना एकदम शब्दाचा पकडू नका वा आपल्याला. तसे चांगलंच आहे, तुम्ही इथे जेवा ना बिंदास. काय असेल तर मला फोन करा. तिकडून असा घास टाकला आणि इथे येऊन गेला, एवढ्या जवळ राहतो मी. एवढं नका करू, जेवून या, ठसका लागेल. काय तुम्ही 24 तास कॉमेडी करत असता. आणि या, पण या. हा, येतोय फोन करा, लगेच या, आम्हाला निघायचंय. चालेल चालेल लगेच चालेल. या. हा. येस, जेवूया ना इथे. जेवूया, पण मंदारला समजवत जा मंदार पुढच्या वेळी सुपारी घेताना. तुझ्या नवऱ्याला त्यानेच घेतली नाही सुपारी, कुठल्या गावात आणलंय हे? त्याचं काय संबंध आहे? त्यांनी काही सुपारी वगैरे घेतली नाही. फोन मला आला होता, पण फक्त माझा फोन चुकून त्यांनी उचलला. पण चौकशी करायची ना, कुठल्या गावात चालली आपली बायको, कुठे सुपारी घेतोय, कुठल्या गावात आणून ठेवलंय. तू होतास माझ्यावर, मग त्याला कशाला टेन्शन येईल? पुढच्या वेळी त्याला आणायचं सोबत. कशा त्याचा काय संबंध आहे? मग मी एकटा का भोगू? अरे भोगू तू त्याला पण. ठीक आहे ठीक आहे, पुढच्या वेळी मंदारला पण घेऊन येईन. ए वेटर, अरे कोण आहे की नाही यार? माझे लाजून लाजून मरशील आता. एवढी लाजते. खाली बघ, नुसती वर बघत चालते, खाली पण बघ कधीतरी. अगं तो माझ्या बाजूला बसलेला माणूस, त्याचा दंड बघितला, एवढा होता. काय ग, त्याचा दंड काय मापून घेतलास? एवढा होता. काय मी हसताना सारखं अशी करत होते. कोणाला सोडू नकोस मालू तू. कंटाळा आला ग एक. वेटर, यायला कुठं राहिलेत काय माहिती. ओके कशा डोकं फिरलं. शालू काय ग मालू, हे तेच आहेत काय ग? मगाशी ते स्टेजवर कॉमेडी करत होते ते हास्य जत्रेवाले. तोच आहे ग. बाय माझे स्टेजवर तर कसला रुबाबदार दिसत होता. याचं नाव प्रसाद चौगुले आहे ना ग? काय ना ग तोच आहे. हसू नकोस. प्रसाद चौगले बोलतात, हे इन्सल्टिंग आहे. एक मिनिट, इन्सल्टिंग काय याच्या? ठीक आहे, चुकतं कधी कधी, ठीक आहे ना. ती दात काढते ती कोण आहे ग? ती कॉमेडीचा झू. ती आहे ना काय, पाल साफ सरडा करते, सगळं करून दाखवते ती. बरोबर, तीच आहे ती महेश भट. चालू काय ग तू? महेश भट नाही, मग चेतन भट. चेतन भट आहे काय ग? आई वडिलांनी नाव तरी नीट ठेवायचं, चेतना भट तरी ठेवायचं होतं ना. हॅलो हॅलो, चेतना नाही आहे ते, चेतना असं माझं नाव आहे, आणि तेच ठेवलंय माझ्या आई वडिलांनी. तू जस्ट इग्नोर देम. तू का त्यांना रिएक्ट करतेस? अरे माझं जेंडर चेंज केलं, चेतन म्हणतायत मला. नको त्यांच्या तोंडी लागू. नको लागू तोंडी. तुला मगाशी प्रसाद चौगुले म्हणाले, आठवत आहे ना? एक काकू, ओ काकू, चेतना भट आणि मी प्रसाद खांडेकर आहे, प्रसाद चौगले नाही. बरं अंकल. अंकल कोणाला बोलताय? काकू कोणाला बोललास? मी जे आहे ते बोलते, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. उगाच कशाला बापा, उगाच. मी काकू वाटले काय रे तुला? नाहीतर काय, वयाने जरासा मोठा आहेस म्हणून, नाही तर आत्ता पटवला असता. अगं प्रसाद चौगुलेला तरी सोड. चौगुले नाही, खांडकेकर, खांडकेकर. ओके ओके फाईन. ताई, ओके ताई, काय आम्हाला खूप भूक लागली, आम्ही शो करून आलोय. प्लीज जरा डिस्टर्ब करू नका, जेवायला द्या. जेवा रे, तुम्ही तुमच्या गप्पा मारा. जेवा जेवा. ती बघ वाळली. जेव ग, जेव. जेवतो जेव. सरकाजम, जस्ट इग्नोर. बघ ना कुठे काय. ए वेटर, अरे कोण आहे की नाही? ऑर्डर कधी घेता यार? काय ग शालू, काय ग मालू, कुठनं तुला रुबाबदार दिसला हा? स्टेजवर दिसत होता. नाही
आता बोललीस एवढी रुबाबदार तर काढायचा फोटो यांच्या बरोबर. प्रसाद ओक नाही तर नाही, प्रसाद खांडेकर बरोबर तरी काढू दे फोटो. कशाला तू दुधाची ताण ताकावर भागवते? एक वेळेस रमेश बेटकर जरी असताना तरी काढला असता फोटो. आय, आय, आय. त्याला बाजार विराज जगताप पण चालला असता. या बटाट्या सोबत कशाला फोटो काढ? ते बटाटा बोलतात ना. हे खूप हे नाही ऐकणार. मगाशी काय ती केलं स्टेजवर ती कॉमेडी होती, हसायला पण आलं नाही ती. यांनाच वाटत होतं लोक हसतायत. आपली पुढची रांग सगळी अख्खीच्या अख्खी डोळे चोळत उठून गेली. होते शोला होत्या या. ते एक लहान पोरग होतं बघ, त्याने तर अंग काढलं ग. काय ग यांची हिम्मत कशी होते ग स्वतःला कॉमेडीचं डबल डेकर बोलायची? एवढा चिडतो. कॉमेडीची डबल डेकर नाहीये हा, कॉमेडीचा करपट ढेकर आहे हा. ऐका ना, तुम्ही बोलताय तर आपापसात तरी बोला, सगळं ऐकू येतं इथे. काय हो खांडेकर? काय मला गुजराती आहे काय? सुरतचे काय तुम्ही? तुमचं ते गुजराती काय ते करता नाटकात काम, छो छो नाटक आहे तुमचं ते. कुठल्या नाटकाचं नाव छो छो असतो? ते आहे ना काहीतरी आता बोलायचं म्हणून बोलाल. नाही हो, छो छो नावाचं कुठलं नाटक आहे? इंटरव्ह्यू मध्ये वाचलं होतं. आणि गुजराती नाहीये, मराठी आहे मी. मराठी. प्रसाद खांडेकर आहे, प्रसाद खांडवा नाहीये. कॉमेडी कॉमेडी आहे हो, जिकडे तिकडे कॉमेडी नाही. इथे काय कॉमेडी करत फिरत नाही मी इकडे. कॉमेडी काय ह्याच्यात कसली कॉमेडी? सुरतचा नाहीये, मागाठाण्याचा आहे मी, कळलं का? मागाठाण्याचा. अगं याची कोल्हापुरी पण मागा ठाण्याचीच असते ना. आपल्याला जेवून घ्यायचंय. सोडत नाही कोणाला. मला नका घेऊ तिकडे. एक लो, तुम्ही बघता मग तुम्हाला कळतं कसं? जर भाषा कळत नाही तुम्हाला, काय खाली सबटायटल्स येतात? हा, तुम्हाला येते कोल्हापुरी? नाही आम्हाला येत असती तर आम्ही नसती हास्य जत्रेत बाजी मारली. हा मग गप बसा. चल जाऊ. तुम्ही नका सांगू आम्हाला. मला येतं तर मग बोलून दाखवा. येते ना मला. बोलून दाखवा. येते की तेव्हा, त्याला काय होतंय बोलायला? बोलते की त्याला काय होतंय? काय बाई बेंबीच्या देठापासून ओरडतोय तरी जमत आपण नाही. जेवूया. मला येतं बोलायला. हो, ह्यांना काय नुसतं वेटरला हाक. म्हाताऱ्या उगाच आल्या तिकडे दोघी. ए वेटर, कुठं राहिला सा? ए वेटर, कुठं राहिला सा? राजस्थानी होतंय राजस्थानी. कुठं गेला सा? मासा खेळणी खंबा सा. मुद्दाम करतायत. मुद्दाम नाही. मुद्दाम करतायत. पशा सांगतेय तुला, नको लक्ष देऊस. का तू त्यांना प्रूव्ह करून देतोयस? मला येतं कोल्हापूर. येतं पण नको आता बोलूस. गप. मी एक शेवटचं सांगू काय? ऐका ना, ऐका प्लीज, मी हात जोडते. आम्हाला ना जेवून जायचंय उद्या. आम्हाला रिहर्सल आहे ऑलरेडी. आम्ही खूप दमलोय. प्लीज आम्हाला जाऊ. एवढं जेव खापाटीला गेले तुझे गा. ए वेटर, आहे का कोणी? एक शेवटचं बोलू काय? मनातलंय म्हणून बोल. तुम्ही शेवटचं बोला आणि मरा. बोला नका बोल. बोला बोला. तुमच्या त्या हास्य जत्रेत ती नम्रता सोंबीराव बाय माझे काय काम करते हो. हा ती लॉली काय करते? अच्छी करत येते करते. मला तर खूप आवडते. हा म्हणजे तिला बघून ना मला अशा टाळ्या वाजवायच्याच वाटतात. पण तू जेव्हा तिच्या सोबत काम करतोस ना, दिसत नाहीस. तिच्यात ना वीज आहे, वीज. रंगमंचावर येते ना कडाडते. तू ना म्हणजे पाला पाचोळा वाटतोस तिच्या समोर. खरंच. त्या विजेची एकदा रिहर्सल बघायला या. शॉक कसा बसेल बघा. मला सांगते तिची करते ना लॉली, ते मी लिहितो. मी लिहिलेली वाक्य बोलते ती. त्या सिरीजचा लेखक मी आहे. काय लेखकांचं कौतुक सांगू नका आम्हाला. हे एवढे मोठे कॉमेडीतले नट ते तुमचं ऐकून लिहिणार आणि बोलणार आहेत ते. काय लेखकांना ऑलमोस्ट कोण ओळखत नाही. लक्ष नको देऊस. मी सांगणार आणि ते करणार. काय तर काय. एवढे मग तुम्हाला काय म्हणायचं? नट स्वतःच बोलतात. मग काय नको ना लक्ष देऊस तू. बिचारी. हे तुमच्यासारख्या नटांमुळे चाललंय.
मी काय केलं? नमाने कधी क्रेडिट दिलं नाही, तूही आता क्रेडिट दिलं नाहीस मला. आता स्टेजवर आपण स्किट करतो, बोलायचं ना एका शब्दाने की बाबा हे जे स्किट सादर केलं ते प्रसादने लिहिलं होतं. काय झालं बोलायला? अरे पण विषयच नाही निघाला तसा. कोणी मला विचारलं का हे स्किट कोणी लिहिलं, तर मी सांगितलं असतं की तू लिहिलंयस म्हणून. तुझ्या नवऱ्याच्या गाण्यांचा विषय निघाला होता, त्याचं उगाच प्रमोशन केलंस ना. येत आहेत त्याची गाणी. माझ्या मंदारची 2 गाणी येतात आता बघा तुम्ही. मग कशाला? येत आहेत त्याची 2 नवीन गाणी खरंच येत आहेत. मी सांगितलं, काय फरक पडला? पण विचारलं मग माझंही सांगायचं, एवढं अरे, माझंही सांगायचं. तुझं विचारलंच नाही कोणी. मला माझ्या नवऱ्याचं कौतुक आहे, मी सांगणार. हे वेटर ये ना यार. मरू दे, मला नाही जेवायचं. मंदारला विचारतो मी. अरे मांडवकर आम्हाला नाही जेवायचं, लवकर गाडी काढा. हॅलो खांडेकर. अरे इकडे या तुम्ही, ठेवा फोन. अरे भूक लागली मला पशू. बाय माझे चष्म्यातनं केवढा राग ओकतोय बघ. हा काय बोल, राहू दे, काय बोलायलाच नाही. व खांडकेकर. खांडेकर. सॉरी लक्षात नाही. मगातपासून खांडेकर बोलते, आता बरोबर खांडेकर बोलाल. सॉरी लक्षात नाही. एक विचारू. हे मगाशी केलं असतं तर लोक हसली तरी असती. मला खूप समाधान झालं. सांगते त्यांच्या नादी नको लागूस, त्यांच्या नादी झालं आता. एक विचारू. हा विचारा ना ताई, ये विचार. ये तुम्हाला स्किट मध्ये पिझ्झा खायचा असतो म्हणून स्किटची सुरुवात तुम्ही पशा पिझ्झा खात बसलेला असतो अशी करतात. ते खरंय काय हो? आम्ही इंटरव्ह्यू मध्ये ऐकलंय. कोण मी भिकारी आहे, मला खायला मिळत नाही. गप ना बस. काय बडबडतायत यार. खादाड आहे का यांची? गप्पा बसा हो. मगातपासून ऐकून घेतो, ठीक आहे. एखाद्याचं खाणं काढताय तुम्ही, हे बरोबर नाही आहे. बघ ना यार. ठीक आहे, खातो तो आहे, तो बक्कासूर आहे. काय म्हणणे, झालं समाधान? आहे बक्कासूर. एक मिनिट, तू मला बकासूर का म्हणतेस? नाही पशा मी तुझ्या बाजूने भांडतीये. मग त्यांना बोल ना, तू मलाच खादाड आणि बकासूर का म्हणतेस? अरे मी त्यांनाच समजावतीये ना. जे बोलायचं तर स्वतःच्या कानाने ऐक ना कधीतरी. आलास माझ्यावर परत. स्वतःचा राग फक्त दुसऱ्यांवर काढ. मी तू जाऊ दे, ज्याचं करावं भलं त्याला काय फरक नाही. काहीच नको बोलूस, गप्प बस. काहीच नको बोल. नाही बोलत आहे काही. बाय माझे वेटर केवढी चिडली बघ. चिडल्यावर ना थालीपीठासारखी दिसते ग. नाकाची भोक बघ कशी फुगली. असं वाटतं पळी पळीने तेल टाकावं त्याच्यात. चिडतीये. बोल ना. पशा मला निघायचं. मांडवकर. हॅलो. मांडवकर कुठे आहात तुम्ही? आम्हाला निघायचं, इथे नाही जेवायचं. सॉरी आहे, जरा खरवस खातोय. तुम्हाला पाहिजे काय खरवस? एक मिनिट आहे, एक खरवस राहिलंय काय? नाही सॉरी, बायको त्याच्यावर बस. मला नकोय तुमचा खरवस, तुम्ही लवकर या. आई आलो. घेऊन या लवकर गाडी, मला निघायचंय. तू येतो. काय चाललंय पशा? तू उद्या रिहर्सल वेळेत नाही गेलो तर सर पण ओरडतील. या बाय माझे केवढी चिडली ना. बघ ना, भांडणात केवढे एक्सप्रेशन दिले हिने. तिथे एक पण देत नाही म्हणून हिला प्राणी करायला लावतात सगळे. हे ते बाय माझे. बोला हो, नंतर काहीतरी आहे, आम्हालाही कळू दे. कशावर बाय माझे करताय आम्हालाही कळू बाय दे. बोलतायत, नाही एक मिनिट बोलू दे ना. बोला. ते आमचं आवडतं स्किट आहे ना, सासू सोनांचं. आम्हाला लय आवडतो. बाय काय ती नमा बाय माझे काय काम करते काय. तिच्यासारखी भाषा जुनरी कोणालाच बोलता येत नाही. तिच्यासाठी उभं राहून टाळ्या मस्त कामं करते. आणि तिच्या बरोबरची ती ढेप बाय बाय. ती वनिता कवळी पोरग कवळी पोर ना. त्या दोघींच्या निम्म्या वयाची आहे पण त्यांचे सासू करते. बाय माझे कॅरेक्टर करते कॅरेक्टर. त्या वनिताला तर स्टँडिंग ओवेशन. ती कायच नाही करत, तिला काय नसतंच मुळात. बिचारी काय ताई हे ना खूप चाललंय, खूप. म्हणजे मग तुम्ही बोलताय तिथपर्यंत ठीक आहे. तुम्ही आमच्या टॅलेंट बद्दल नाही बोलू शकत. तुम्हाला काय कळतं कॉमेडी मधलं? तुझा बोगदा बघितला होता. काय बोलताय? बोगद्याचं skit नव्हतं केलं. आम्हाला बोलतो कॉमेडीतलं काय कळतं आम्हाला प्रेक्षकांना. त्या बोगद्याचं skit आम्ही प्रेक्षकांनी बघितलं होतं. ते समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर दोघांनी मिळून टीमवर्कने पाडलं. आम्हाला बोलतो कॉमेडीतलं काय
नाही ते दरोडेखोराचं नाही बघित बाय माझी. टीमवर्क ने पाडलं ग. खरंच खरंच. आणि ते दुसरं एक स्किट करता ते तुम्ही ते स्लो स्लो बोलता हा नका करू ते ते माझं कॅरेक्टर आहे स्लोमॅनचं. बदल नाही आवडत नाही मज्जा येत. आणि ते भगवती हॉस्पिटल करतोस ते ऍडमिट व्हा तिकडे जाऊन दोघी. भगवती हॉस्पिटल नाही, ते मयुरेश भगवते नावाचं कॅरेक्टर आहे. ते पण बदल मज्जा येत नाही बिचारी ते ना तिच्यासाठी मी बघते तिच्यामुळे बघवलं तरी काय तर काय. हा तुम्ही ते तिघ जण समीर चौगुले चेतना भट आणि प्रसाद खांडेकर टीम वर्कने मिळून पाडतात ते skit. हा? तर नमामुळे मी स्किड बघ मजा येते तिच्यामुळे ना असं हे बघण्यासारखं वाट. आग आहे ग ती आग. आणि ते कुठलं ते अजून ते Just आपल्याला ignore. बोलतो मिशीवाली. comedy ला कळत नाही हा मिशीवाली ती कोली कोण करतो तू कोली कोली नसतो तो, अवली लवली कोली नावाचं कॅरेक्टर आहे ते. त्याच्यात तर तू ऍक्टिंगच करू नकोस. त्याच्या तिघी पोरी आहेत ना काय काम करतात रे. काय आला सुरात बोल मी हा एकटा वेगळा करतो मग लोक हसतात तुझ्यावर. काय कळतं का तुम्हाला जरा कॉमेडी मधलं काही कळतं? मी ते चौथं वेगळं करतं म्हणून असतात. असं तुम्हाला वाटतं हसता, नाही तर काय हसत नाही. मी खरं सांगू काय, खरं तर तुम्ही आणि ते समीर चौगुले नाहीच पाहिजे त्या स्किट मध्ये. मग मजा येईल. त्या 3 पोरी काय करतात तेवढ्याच पाहिजे तिघी. उगाच मुद्दाम चाललंय त्यांचं, त्याला काही माहिती नाही याच्यातलं. ते मयुरेश भगवतेचं सांगितलं ना मला काय असतं त्या कॅरेक्टर मध्ये. समीर दादा येतो लास्टला तो उचलतो, उगाच बडबड कर. तेच बोलते तिला काही नसतं तरी ती उठून दिसते. मग तू असतोस तर दिसत का नाहीस रे. तो करतोस तसं ना. बस जागेवर बस. मला बोलायचं नाही कॉमेडीतलं 3 काय. मुली फक्त तुम्ही आणि समीर कट व्हा. 3 मुली काय करणार आहेत, टेबलावर काय स्किट करणार त्या तिघी. ते आता आम्ही प्रेक्षक काय सांगणार ते तुम्ही बघा काय करायचं ते. खणखण वाजवून पैसे घेताना मग करा. का आम्ही का करा. तुम्हाला एवढं कळतंय ना सगळं मगातपासनं. मग सांगा आता येऊन तिथे करा. किती अवघड असतं ते कळेल मग. मालू उलट ना आहे काय ग का ग करपलेलं थालीपीठ पलटी करायचं. अशा मला नाही थांबायचं इथे मग. प्रेक्षकांना बोलते काय ग हा? मला जे वाटलं ते बोललो आम्ही. मग तुला मी तुम्हाला बोलले पशा निघूयात. ही त्या लोणच्या मंजू मध्ये पण काम करते ना ग. एक कोण लोणच्या मंजू लोचन मजनू. तुम्ही खूप बघता ना हास्य जत्रा. हा, बघता आम्हाला ना लय खूप. मग आवड. लोणच्या मजनू म्हणताय तुम्ही. नाही हा? ते काय पण असेल त्याच्यात पण तुला काय नाही देत तो समीर चौगुले. आम्ही ऐकलं इंटरव्ह्यू मध्ये तो तुझ्यासाठी काहीच लिहित नाही. तूच हो न करते त्याच्यात आणि 4-5 वेळा भरते. मग माझं वर्किंग होतं ते. नाही. आमचे काही इनपुट्स नसतात का त्याच्यात. बाय माझे केवढं बोलते. ती ऍक्टिंग करताय हो किती. मॅजिक केवढं करताय तुम्ही. नाही पण आम्हाला नाही आवडलं आम्ही सांगतो. खरं तर प्राणी पण नाही जमत तुला. काय नाही जमत मला प्राणी. चेतना होल्ड ऑन. चेतना एक नाही एक मिनिट. इतकं मी ऑब्झर्व करते. मी इतकं बघून करते. इतके व्हिडिओज बघते. एवढी इथे मरमर मरते. माझे प्राणी आवडत नाहीत. पण काय नाही आवडलं तुम्हाला. काय चुकीचं केलंय मी. सोडून दे विषय आपण. माकड चुकीचं केलं मी होतं. माकड चुकीचं केलं. चेतना तू नको. हे असं नाही चेतना करत नको माकड. करून दाखव. हे असं खाजवत नाही माकड. माकड नाही खाजवत तू असं. नको. अशा उड्या नाही चेतना. मारत. अशा उड्या नाही मारत तू माकड. हे का करून दाखव. आम्ही नाही, ते- नाही आम्ही अशा. वेगळं बघितलं आणि ते कांगारू केलं होतं ते पण नाही आता पटलं. एक मिनिट. तुम्ही गेलात ऑस्ट्रेलियाला गेलात. नाही, ऐका. मी तिकडे जाऊन बघून आले कांगारू. ऐक चेतना नको करूस हे. चेतना हे असे करतात कांगारू. नाही तू नाही पशा. ऐक. मला कांगारू करून मला नाही बोलायचं. कांगारू कोण आजी आम्हाला ताई कोण असेल ते. प्रेक्षक जे वाटलं ते बोललो आम्ही. तुम्ही आम्हाला बोलले ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय कळतं मग मग. काय कळतं काय तुम्हाला. नाही आवडली आम्हाला सुसर तुझी तर नाही आवडली ना. चेतना नको करू चेतना. हॉटेल ती यांना आवडली नाहीये पशा. ऐक ना, तू नको. ती आवडली नाहीये. तू चल. चुकीचंच केलं सुसर. आमचं सुसर आवडली नाही प्रेक्षक तुम्हाला. नाही आवडली बाय नाही, मला नाही आवडलं तुम्हाला माझं. त्याचा वाघ पण नाही आवडत. त्याचा वाघ बघेल. त्याच्या वाघाबद्दल बोलाय नाही मला पशा मला तरी. खाऊ दे तू नको पशा नाचला. थांब ना पशा. आलू काय ग जाऊ दे बाई गेले दोघं न खाता पिताच गेले ग बिचारे. चल आपली वही काढ. काढू. बघ लिस्ट मध्ये कोण राहिलंय. काय ग
कोण कोण? श्रमेश, प्रथमेश, प्रसाद, चेतना, ओंकार राऊत, प्रिया, अजून कोण राहिलंय बघ? कोण असेल ग? ये चालू काय ग? ये दोघे येतील काय ग आपल्या डायरीत? येतील नाही मग जातील कुठे? क्या बात, क्या बात, क्या बात! हे रोस्टिंग आम्हाला किती आवडतं, मी काय सांगू तुम्हाला. कहर परफॉर्मन्स, कहर. आणि आता तुमच्या गाडीत बसणाऱ्या पुढच्या प्रवाशांना विचारत नाही किती घाबरलेत. प्रसादा, ॲक्च्युली ना मला बरंच काही बोलायचं होतं, पण नमा तूच सगळं बोलली आहेस स्किटमध्ये आणि वनिता तूच बोलली आहेस खरं. पण तरी पण नमा तुझ्यासाठी म्हणजे ना उभा राहून टाळ्या. आणि तुझ्यासाठी पण स्टँडिंग ओवेशन. ठार वेड्यात तुम्ही दोघी, ठार वेड्यात. म्हणजे इतकं भन्नाट परफॉर्म करता तुम्ही दोघी, इतकं भन्नाट की त्या प्रवासात इतक्या जणांचा अपमान होतो त्याकडे दुर्लक्ष होतं, साफ दुर्लक्ष होतं. म्हणजे अपमान लाघवी कसा वाटावा हे तुमच्या दोघींकडनं शिकलं पाहिजे. क्या बात आहे, वा वा वा, बहारदार बहारदार. आणि शिवा, प्रिया, अरुण, मोरे, रस्सा आणि ईशा एवढे जण राहिलेत. मी बरं, ज्याच्याकडे शब्द भांडार आहे म्हणून तो कवी झाला आहे, त्याच्या बायकोला ज्याचं करावं भलं त्याला काही फरक पडत नाही असं शब्द असे शब्द सुचवावेत पुढे. वा वा, लाजवाब, अप्रतिम, पशा, लाजवाब. खतरनाक रिॲक्शन्स होत्या, खतरनाक. आणि ही सिरीज पुढे जेव्हा कधी येईल परत, त्याच्या आत मला खरवसावर बसलेली बायको बघायची. खरंय, आम्हाला पण बघायचे. हो, अल्टिमेट, मजा आली, खूप मजा आली. सई, मॅड परफॉर्मन्स. मला या दोघी फार आवडतात आणि आम्ही नाही घाबरलोय. आम्हाला खरंच आवडेल रोस्ट व्हायला तुमच्याकडून. म्हणजे प्रॉब्ली तुम्ही दोघीच आहात या भूतलावर ज्यांच्याकडून आम्हाला रोस्ट व्हायला आवडेल खरंच. आणि आम्ही खूप वी आर लुकिंग फॉरवर्ड. खूप मजा आली. चेतू, आज वेस्टर्न आउटफिटमध्ये तू त्याच सफाईने प्राणी सादर केलेस आणि तितक्याच कम्फर्टेबली विदाऊट एनी इनिबिशन्स. तुला सॅल्यूट. फार मजा आली भावा, मस्त. मला फार आवडलं, मजा आली. मंडळी, आज देवडूड येणार आहे आधुनिक सत्यवान आणि सावित्री यांना भेटायला. चला बघूया ते दोघं याच्या कसोटीस कसे सामोरे जात आहेत ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादर चाबुल पालेकर ओंकार राऊत आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. कशी दिसतेय मी? मस्त दिसते यार, कमाल. बघा तरी वर. नको, डोळे दिपतील माझे, डोळे दिपतील माझे साजिरी. तुम्ही पण ना विरुद्धवाज. तुमचं काय करू मी विरुद्धवाज. कसली सुंदर दिसतेस रे साजिरी. आता राहू दे. बरं, मी वडाची पूजा करून येते. हा, नाश्ता काढून ठेवलाय, तो घ्या, फक्त खायचं तरी काम करा. करणार करणार. तू बाहेर जाऊन वडाला फेऱ्या मार, मी इथे मेदू वड्याला फेऱ्या मारतो. हळू ऐकेल कोणीतरी. थांब, पटकन येते. ऐक ना, सुंदर दिसते. हा, कळलं मला. दरवाजावर कोणीतरी आहे. थांब, त्या बायका पण ना माझ्याशिवाय जात. थांब, बघ बघ. हा, स्वागत नहीं करोगे हमारा? चिल डूड,
वाचतोय ना बीट घे फील डूड होणार आता फुल मूड आलाय आता देवडूड या आलाय आता देवडूड चिल डूड. हाय वहिनी हाय मी देवडूड मी देवडूड आय नो मी देवडूड मला सांगू नका मी देवडूड हाय प्लीज आता हे प्रश्न मनात नको आहे की तुम्ही फॅन्सी ड्रेसला जाताय का किंवा वस्त्रहरणाला जाताय का असे नको प्रश्न. तुम्ही तो ओंकार राऊत सारखेच दिसता बाबा. नो नका प्रश्न विचारू. हे काय हे एडिटरला हे कट होता त्यामुळे तो उपयोग राहत नाही. आणि कसं आहे यांना माहिती आहे की मी देवडूड आहे. हे देवडूड आहेत यांना देवाने पाठवलेला आहे. मी पहिले एपिसोड लावतो यांच्यासोबत. किती वर्ष ते मिरवाल. प्रत्येक देवडूडच्या स्किट मध्ये मी असलोच पाहिजे. हा हट्ट सोडून द्या आता. या इथे तुम्ही कोण आहात? देवडूड वहिनी मला वेडा म्हणू नका. नाही मी मनातल्या मनात म्हणाले पण तुम्हाला कसं कळलं? अगं बाई अरे केवढे ते प्रश्न आहेत. थांबवा नाही मी मनातलं कळतंय मला तुमच्या. सांगा ना यांना. ते देवडूड देवाने पाठवलं. मनातलं कळतं तुम्हाला? मनातलं कळतं. तिथून आलात तुम्ही? खरं पण इथे अरे नाही करत असं. मी सांगतो मी का आलेलो आहे. काय आजच्या दिवशी तुम्ही बायका वडाला फेऱ्या मारून नवऱ्याच्या 7 जन्माचा एक्सटेन्शन मागता की नाही त्याचं मी कन्फर्मेशन घ्यायला आलेलो आहे. कन्फर्मेशन? मी सांगतो काय होतं. तुम्ही बायका ज्या उत्साहात वड्याला फेऱ्या मारताना त्या डबल स्पीडनी आमची सिस्टीम हँगम होते. काय होतं लेटम मीही एक्सप्लेन असतो. बसा. सीटम इट साऊंड्स लाईक जीतम असू नका. मी सांगतो. तसं काय तुम्ही ज्या बायका आहात तुम्ही जेव्हा वडाला फेऱ्या मारत असता आणि म्हणत असता मला हाच नवरा पाहिजे तेव्हा हे नवरे घरातल्या देवाला मला ही बायको नको असं करत असतात. वर आमचं कन्फ्युजन होतं ना. कधी काय बायका काय करतात फेऱ्या मारताना अरे 7 जन्म असू दे नको 5 जन्म असू दे नको 3 जन्म असू दे नको 2 जन्म. मग आमचं वर कन्फ्युजन होतं नक्की किती जन्म. काही बायकांच्या नवऱ्याचं नाव असतं राकेश त्या मंगेशच्या नावाने फेऱ्या मारताय. वर आमचं कन्फ्युजन आहे की नवरा राकेश आहे मंगेश आहे का तिसरा कोणीतरी मंदारच आहे. विरुद्धवच. त्याचं काय झालं ना वरचं वातावरण एकदम फ्रस्ट्रेशन असतो आहे. म्हणून आम्ही ठरवलं की खाली यायचं वडाला फेऱ्या मारायच्या आधीच नवरा नवरीला विचारायचं की बाबा 7 जन्म कन्फर्म आहेत का तरच देणार. तुम्ही वडाला फेऱ्या मारायला जाताय. गुड. सीटम सांगा तुम्ही दोघं तुमच्या दोघांचं कन्फर्म आहे की तुम्हाला 7 जन्म हात जोडीदार हवाय. बघा विचार करा. काय एकदा मी इथे टिकह केलं क्लिकमवर मी सबमिटह केलं एंटर असतो दाबलं की मग तुम्हीच डन. 7 जन्म वाघ वाघीण माकड माकडीण मुंगूस मुंगसीन साप सापीन दगड दगडीन तुम्हीच. ऐका ना देवडूड भाऊजी ना? त्यापेक्षा मला पुढच्या जन्मात राजहंस कराल? नाही असं मी म्हणणार नाही कारण तुम्ही होऊ शकता राजा. होऊ शकतं मी. पण ते डिपार्टमेंट माझं नाहीये. चित्रगुप्ता अंडरम येतं ते. त्यामुळे मी आय एम हँडकफ्ड. मी फक्त इथे 7 जन्माचा एक्सटेन्शन बद्दल बोलायला आलेलो आहे. त्याच्याबद्दल सांगा. तुम्हा दोघांना तुम्ही दोघेच 7 जन्म हवे आहात का? हवे आहात तर हो म्हणा. बदलायचं असेल तर हीच संधी आहे. नसेल बदलायचं तर 7 जन्म सेम डाल चावल. युअर टाइम हा स्टार्ट नाव. अरे बोला ना हे संपवायचं पण आहे पुढचं पण करायचं आहे. चला लवकर. निघू का मी? नाही ही चांगली आहे. पण काय? पण काय? कोण आहे मनात? कोण हवी आहे तुम्हाला? नाही नाही मिळणार आहे ती. काय पण आपलं वाटेल ते. कोण आहे त्याच्या मनात? त्यांच्या मनात कोण आहे? प्राजक्ता माळी.
हे बघा प्राजक्तामाईचे ऑलरेडी ही 50 ऍप्लिकेशन माझ्याकडे आलेले आहेत. किती? 50. मी सांगतोय तुम्हाला, ती मुलगी पकडून पकडून मुलांना बर्बाद करणार आहे. ऐका माझं, नका नादी लागू. ऑफिस मधली ही प्राजक्ता माळी आहे. काय कडक माल आहे. ओ माझे शब्द नाही आहेत, ह्यांचे शब्द रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या सिस्टीम मध्ये. प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी हवी म्हणून तुम्ही ऑफिसला जाता? नाही साजिरी, असं काहीच नाहीये. पास झालं विरोध. वहिनी 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 कपाट उघडू नका. वहिनी नाही साजिरी, हे वहिनी अति होतं. असं नाही करायचं. ह्याचं काय मग? ह्याचं काय मग म्हणजे तुमच्या सुद्धा मनात काही क्षण शिवलकर उफाळून येतात की नाही? शिवलकर, मिस्टर शिवलकर. शिवलकर म्हणजे तो बाजूचा. हा बाजू 5 महिन्यात गाचकन हवा काढून बारीक झाला तो. लाल लाल गाडीवाला. तो शिवलकर आवडला तुला? मिक्सर चालू राहिला मी- नाहीये मिक्सर. मिक्सर चालू नाहीये. कधी कधी शिवलकर, शिवलकर हवाय. नाही शिवलकर. छे 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 काय काही बोलताय ते छे. मी काहीही बोलतोय. वहिनी, आमच्या सिस्टीम मध्ये जे असतं तेच मी बोलतो. ऍडिशनम घ्यायची मला सवय नाही. त्या डोंट डू धिस हिअर. वी डोंट डू धिस हिअर. तुम्ही एवढंच सांगा, तुम्हाला हा नवरा 7 जन्म हवाय की नाही? नको असेल तर कोण हवाय ते पण. नाही वहिनी, नाही नाही. मला कळलं पाहिजे आता कोण आहे. नाही मी मनाने साफ आहे एकदम. आता कोण आलंय मनात? कार्तिक आर्यन. कोण? कार्तिक आर्यन. साजिरी, ही काय रेंज आहे? शिवलकर वरनं आर्यन, काय रेंज आहे ही साजिरी? ते काल रात्री मूवी बघितला होता म्हणून क्षणभर चमकून गेला मनात, पण तेवढंच. पण कशाला? त्याचा वॉचमॅन आपल्याला बंगल्याच्या आत तरी येऊ देणार आहे का? हा? आणि कार्तिक आर्यन हवाय तुला, पण मी नकोय. हा मग मी पण विचारू शकते ना मग. प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी मनात मी काय कमी केलं तुमच्यासाठी? तुम्ही देवडून भाऊजी, मी तुम्हाला सांगते, मला सगळं माहितीये, पण तरी सांगा असं काय. यांच्यासाठी मी 16 सोमवार केलेत. एखाद्याला प्रश्न पडेल का, पण मी केलेत. प्राजक्ता माळी येतात. त्या गोष्टीसाठी आदर आहेच मला तुझ्याविषयी, की हो तू माझ्यासाठी, शपथ सांगतो देवडून, हिला भूक सहन नाही होत. हिला खूप असं खाऊ खाऊ होतं, पण तरीही बिचारीने माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. मला आदर आहे त्या. तुमच्यासाठी नाही केलेत. नाक्यावर ते नवीन मिसळीचं दुकान उघडलंय ना, म्हणून त्यांनी 16 सोमवारचा उपवास केलेला आहे, जेणेकरून फराळी मिसळ त्यांना खायला मिळावी म्हणून. तरी 1 सोमवार त्यांचा हुकलाच. साजिरी, 1 सोमवार हुकला आणि माझ्यासाठी काहीच नाहीये हे. सॉरी. 13व्या सोमवारी त्यांनी मिसळ आणि 10 पाव खाल्लेले आहेत. हो की नाही वहिनी? वहिनी, हो की नाही? खरं खरं सांग. हो, मी मान्य करते. राहिलं ते भिशी पार्टीत बनकर वहिनींनी ती मिसळ आणली होती, त्याचा सुगंध असं नाकात गेला. बरोबर बरोबर बरोबर. नोजेंद्रिय आणि टंगेंद्रिय यांचे एवढे बुष्टप झाले होते तेव्हा. बापरे बापरे. पण 13वा स्किप झाला म्हणून मी 17वा केला होता. हो की नाही? तसं वर्क नाही होत वहिनी. मधला कुठलाही स्किप झाला की अख्खा व्रत कॅन्सल होतो. मग परत पहिल्यापासून तुम्हाला सुरू करावं लागतं ना. आता 7 जन्म मागाल तुम्ही, मला 2 जन्म ह्यांच्या बरोबर द्या, 1 जन्म मधला कार्तिक आर्यन बरोबर द्या, मग परत 5 जन्म. असं नाही होत. नाही, पण मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा तू मला सांगितलंस तू माझ्यासाठी 16 सोमवार उपवास केलेत. नाही केलेत तू, आत्ता कळतंय मला. मी बिचारा भाबडा, माझी बायको 16 सोमवार उपाशी आहे म्हणून मी माझा डबा पिऊनला द्यायचो. इथे असं लिहिलंय, तुम्ही रोज तुमचा डबा पिऊनला देता. सकाळी मी मरते, घामात भिजून तुम्हाला डबा बनवून देते, तर तुम्ही पिऊनला देता? तो पिऊन आहे ना. मग आमच्या पिऊनकडे नाही आहेत खाण्यापिण्याचे पैसे. माझ्यात आहे माणूस की मला वाटतं मी पिऊनला माझा डबा द्यावा म्हणून मी त्याला माझा डबा देतो. साजिरी, इथे असं लिहिलंय, तुम्ही पिऊनचा चमचमीत डबा हिसकावून घेता आणि तुमचा डबा खायचे 50 रुपये त्याला देता. काय लिहिलंय मला दाखव. नाही 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 काही लिहिलेलं आहे. बरं देतो, मी देतो. हो हो बाबा, हो 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 मी देतो बाबा पिऊनला माझा डबा. तेवढं भाऊजी तुम्हाला सांगते, मी यांच्यासाठी
ए सासू सासऱ्यांचं काढायचं नाही. मी किती वेळा सांगितलंय तुला साजिरी, आपल्यात भांडणं झाली, आपल्यात काही झालं तरी माझ्या आई वडिलांचं नाव काढायचं नाही. जर तू माझ्या आई वडिलांचं काढणार असशील तर मी तुझ्या आई वडिलांचं काढेन. काय? मी केलंय माझ्या सासू सासऱ्यांसाठी, तुझ्या आई वडिलांसाठी काय तुझ्या आजोबांसाठी पण केलंय. मी बिचारे ऍडमिट होते, आयसीयूत होते, तेव्हा मी रात्रभर बसलोय त्यांच्या सोबत. मिस्टर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या व्हेंटिलेटरचा प्लगह काढून तुमचा चार्जरह तिकडे फिक्स केला होता. मी सांगणार होतो म्हणून माझे आजोबा सिरियस झाले होते. नाही म्हणून ते गेले. साजिरी, आय एम सो सॉरी साजिरी, माझ्या मनात तसं नव्हतं साजिरी, अनावधानाने झालं साजिरी. माझी बॅटरी लो होती आणि हास्य जत्रेचा कमाल एपिसोड होता समीर चौगुलेंचा, मला बघायचा होता म्हणून मी चार्जिंगला लावलं. अरे माणसा, महाराष्ट्राची हास्य जत्रामुळे कित्येक जणांना जीवनदान मिळाले असं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय त्यांनी. तुमच्यामुळे माझे आजोबा गेले. चुकून गेले, मुद्दाम नाही घालवले, शपथ. सॉरी. मला नाही राहायचं. नाही साजिरी आता माझं ठरलं. आता ह्या क्षणापासून हा नवरा मला नकोय. ओके. 7 जन्म नको, काहीच नकोच हा नवरा मला. ओके. देवडूर भाऊजी, तुम्हाला सांगते माझी ना खूप स्वप्न होती. मला माहिती तुम्हाला आहे. माहिती आहे, तुम्ही ऐका तरी पण. माझ्या गळ्यात कोकिळा होती. कोकिळा. माझ्या मैत्रिणी मला कुहू कुहू हाक मारायच्या. कुहू. मला ज्या बाई शिकवायला याच्यात ना गाणं, या माणसाने त्यांना पळवून लावलं. मी नाही पळवलंय कोणाला, मी नाही पळवलं. ती बाई आली होती उत्साहात, या बाईचा आवाज ऐकला आणि स्वतः पळून गेलीये. 13 वर्षानंतर मागच्या वर्षी कुंभमेळ्यात सापडली ती बाई. हिच्या मैत्रिणी हिला कुहू कुहू म्हणायच्या. कुहू कुहू नाही, हुकू हुकू म्हणायच्या, ही उलट ऐकायची. सांगते छोटी छोटी स्वप्न होती की असं माझ्या नवऱ्याचं शर्टाचं बटन असं तुटलेलं असेल तर मी असं वहिनी लाजात असं करून मी हे करेन, तर यांनी ते पण नाही करू दिलं. खोटं सांगू नकोस साजिरी, खोटं सांगू नकोस. मी तुला एकदा संधी दिली होती, घाचकन सुई भोकसली. कातडी, बटन आणि बरगडी एकत्र शिवली होती या बाईने. आणि सांगतात मस्करी आता. नाही, चेक करा. 2 दिवस ती बरगडी बटन सोडायला तयार नव्हती. तिला म्हटलं काढ तरी, तशी खेचायला आली, गानगण डोकं मारलं छातीवर. 3 दिवस मी विवळत होतो. काही बोलतात. खरं ते सांगतो, आहे त्यांच्याकडे. मला नाही करायचं. ठीक आहे. 7 जन्म नको, आता या क्षणापासून हा नवरा मला नको. मग मला पण काय हाऊस नाही, मला पण नाही राहायचं तुझ्या सोबत. जा, तुझ्यापेक्षा मी कुठली दुसरी बघेन. ओके, म्हणजे एकच ह्यासाठीच मी आलेलो. हा काय हे असं आहे, हे आता ही चालली होती ना वर पूजायला, बरोबर. अशी पुरुषांसाठी आहे काय कुठली पौर्णिमा, म्हणजे अर्ध्या जन्मातनं कल्टी मार, दुसरी घे, चल. धागा आहे काय कुठे बांधायला, द्या मी बांधतो. रागाच्या भरात तुम्ही वाटेल ते बोलताय मिस्टर. मग मला नको ही बायको. हो, कळलं मला. तुमचं दोघांची नावं मी लिस्ट मध्ये ऍड करू. हा करा. कुठली लिस्ट? ज्या लोकांना आपापले पार्टनरसह नको आहे अशा लोकांची एक लिस्ट आहे. म्हणजे कसं त्यांच्यातनंच आम्ही त्यांना एक वेगवेगळे पार्टनर्स देतो, यु नो, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. तर मी बघतो तुम्हाला ह्याच एरियातली हवी आहे बायको का वेगळ्या एरियातली चालेल. पण कसं परत लॉजिकली ना ते खूप कठीण जातं. जवळची बघा, जवळची. दुसऱ्या झोनची रिस्कच नाही घ्यायची आता मला. मिसेस साळवी चालतील का तुम्हाला? पळतील. हा, पळतील? Misses- हा, डन करू? नाही थांबा, मिसेस साळवीचं नाव या लिस्ट मध्ये हा, आहे. म्हणजे त्यांच्या नवऱ्याला पण ती नकोय नाही, नकोय. का? एवढी सुंदर बायको नवऱ्याला का नकोय? त्या मारतात ना त्यांना. मिसेस साळवी मारतात? बेदम मारतात. 4 हार्ड डिस्क भरलेले आहेत आमच्या स्टोरीज आणि त्याचं काय झालं, मिस्टर साळवीनी मिसेस साळवींचे अफेअरचे चॅटम पकडले ना. हायपर ड्रामेनं घरी, हायपर ड्रामेनं मजाच मजा. बेस्ट आहे. अशीच चौचाल बायको मिळाली पाहिजे ह्यांना. चालेल. नाही. यांचं ठीक आहे. तुमचं काय? तुम्हाला कोण? नाही, माझं मन साफ आहे. असं काही थांबा, नावं थांबवा. मागची विसरतोय मी. थांबवा जरा, मागची विसर. अरे, साजिरी, ते मागची नावं विसरतायत. अशी किती आता नावं आली संपलंय, आता तुटलं, आता बोलायचं नाही अहो मला. काय नाव विचार. विश्वनाथन आनंद, गॅरी कॅस्प्रो, अल पचिनो, ब्रॅड पीट, वसीम अक्रम, सौरव गांगुली. तुम्हाला कुठला नवरा पाहिजे ते आत्ताच्या आत्ता मला लगेच सांगा. हे कोणीच तुम्हाला हो म्हणणार नाही. एक्झॅक्टली. मग राजपूत करतील ना माझ्याशी लग्न? कोण राजपूत? हो, राजपूत. कोण राजपूत? समोरच्या सोसायटीचे चेअरमॅन, तुम्हाला गार्डन मध्ये 1-2दा दिसलेले ते, हो. ज्यांना बघून तुम्ही असं केलं ते. त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे का? आहे, त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे. त्यांचं नाव लिस्ट. आहे. चालेल तुम्हाला?
डन करून टाकू. त्यांचं नाव कसं लिस्ट मध्ये त्यांच्या बायकोला पण ते नको आहेत म्हणून तेच सांगायला लावू नका. पटपट चला. का नको आहेत मिस्टर राजपूत नको आहेत थांबा, त्यांच्या रेकॉर्ड त्यांच्यात काय कमी आहे सांगतो. ते मॅच बघताना लुंगी घालून उघडे पोट खाजवत पंखा 5 वर ठेवून मॅच बघतात आणि विकेट गेल्यावर लुंगी सांभाळायची, पोट सांभाळायचं का पंखा सांभाळायचा हे त्यांना कळत नाही. फक्त 5 जोड कपडे माणूस 5 महिने वापरतो आणि वीक काढल्यावर तर भीषण दिसतो. राजपूत टाकलाय कर टकल्याशी लग्न कर. टकल्याशी लग्न कर. तुला माझ्यासारखा नकोय, तुला टाकला पाहिजे. कर. Sorry, नाही मला राजपूत नाही कर ना, कर कर कर. Sorry कर ना, ना, टकल्याशी लग्न sorry कर ना. ना. टकले पाहिजे तुला. Sorry, Sorry. नाही नको मला तर राजपूत नको आहेत 5 जोड कपडे 5 महिन्यात घाल. नाही नको मला तुम्हीच हवेत. तुमचे बघा कसे झुपकेदार केस आहेत आणि जरा काही बोललं की दबतात पण आणि मग पाहिजे ते आणून पण देतात. आवडू दे ती प्राजक्ता मला आवडू दे, मला काही फरक पडत नाही. असंही फार दूरचं टार्गेट आहे ते. नेम लागणार नेम नाही लागणार त्यांचा. ट्रूथ. मला पण ही चालेल. मला नको ती मिसेस साळवी, ती मारते. ही मारत नाही, ही दम देते, पण सगळ्यांच्याच बायका दम देतात. खरंय खरंय. ओकांचं सांगायचं काय काय पण मला चालेल ही, काहीच प्रॉब्लेम नाही. हा थोडं दम देते, ओरडते, असे हट्ट करते, पण संसार नेटा नाही करते, असं प्रेम करते माझ्यावर. आणि हिचे टार्गेट पण काय हातातले नाही, सॅटेलाइटच्या बाहेरचे आहेत सगळे. हिला नाही सापडत काय गोपन घेऊन पण. म्हणजे तर तुम्ही दोघांना म्हणजे फिक्सम करून टाकू. हो तुम्ही दोघाच एकमेकांसाठी 7 जन्म. हो फिक्सम बटनम दाबनम. नका आमची भाषेची वाट लावू. तुम्ही तुमच्या भाषेची वाट लावताय तेवढं. फिक्सम. हा फक्त एक म्हणजे जस्ट एक प्रश्न आहे म्हणून. काय ते असं होऊ शकतं का की 2 जन्मांसाठी अप्रूव्ह करा, पुढचे टेंटेटिव्ह ठेवले आपण 5 तर. हे बघा मिस्टर, आमच्या दशरथांनी एकदा डेट घेतली की ती फिक्स असते. ती टेंटेटिव्ह वगैरे होत नसते. करायचं असेल तर करा, नाही तर मग फिक्स फिक्सम. मग मी ते टिक करू. हा हा सबमिटम वर क्लिक करू. एंटर असतो दाबू. दाबा, तुम्हीच दाबा. वा 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 वा, तुम्हीच दोघं 7 जन्म. वा वा, म्हणजे ह्या घरातही नो चेंज. या घरातही नो चेंज. अहो काय होतं, मी जिकडे जिकडे जातो ना तिकडे सगळीकडे हीच परिस्थिती आहे. दिस ओनली कंडिशन. प्रत्येक जोडप्याला असंच वाटतंय की आम्हाला नको, आम्ही नको. प्रत्येकाकडे ऑप्शन आहेत, पण त्या ऑप्शनचं सत्यस्थिती कळल्यानंतर मात्र सगळे म्हणतात नाही नाही नाही, मला माझाच जोडीदार पाहिजे, मला माझाच जोडीदार पाहिजे. कसं आहे, नात्यामध्ये म्हणा किंवा रिलेशनशिपमध्ये म्हणा, त्रास येणारच आहे, होणारच आहे, अडथळे येणारच आहेत. पण तो त्रास मी कोणाबरोबर सहन करतो, ते अडथळे मी कोणाबरोबर पार करू शकतो, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळतो. कसं आहे, तुम्ही माणसं चुकत असाल जोडीदार निवडायला, पण आमची वर्षी सिस्टीम चुकत नाही कधीच. हा? येतो पुढची 7 जन्म तथास्तु. थँक्यू. ऐका ना, काय काय ते राजहंस करा ना मला पुढच्या जन्मात. वहिनी, मला सांगायचं नव्हतं, पण तुमचा पुढचा जन्म ना बेडकिणीचा आहे. बेडकीन. बेडकीन आहे म्हणजे मी. तुम्ही बेडूक. कॅन्सल करा. फिक्स नको. नाही 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 नाही, मला बेडूक नको. नाही नाही, तेवढून तेवढून मला नको. बेडूक नको ना. क्या बात, क्या बात, क्या बात. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी रिलेटेबल अँड क्लास परफॉर्मन्स. क्या बात. तुफान फटकेबाजी केली. आहा. येस प्रसादा. सगळ्यात आधी अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या. अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम लिखाण आणि तितकंच अप्रतिम सादरीकरण तिघांचं पण. लाजवाब. काही वनिता आणि पृथ्वी, तुमच्या दोघांच्या रिॲक्शन्स ज्या इतक्या अनयुज्युअल आल्या, त्यामुळे त्याचा सरप्राईज एलिमेंट इतकं तुफान होतं. त्या एक्सप्रेशन लाजवाब रिॲक्शन्स होत्या काही. आणि तुझं पण आज फार खुलून काम केलं आज राऊत. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई.
कडक परफॉर्मन्स, फार मजा आली. जेव्हा त्यांनी विचारलं ना की 7 जन्म तुम्ही एकमेकांना पाहिजेत का, तेव्हा त्या सायलेन्समध्ये तुम्ही इतकं काही व्यक्त केलं. आणि पशाजी म्हणाले तसं इतके वर्ष आपण काम करतोय, तुम्ही काम करताय या मंचावर, तरीही न्यू सेट ऑफ रिॲक्शन्स अजूनही येतात. ही किती सुंदर गोष्ट आहे. येस वेल सेड. वा. ही फार सुंदर गोष्ट आहे. गॉड ब्लेस यू गाईज. मला फार आवडलं आणि मला म्हणजे ॲज अन ऑडियन्स मला असं वाटलं की नाही राहा एकत्र. मला असं वाटतं जेव्हा ऑडियन्सला हे फिलिंग येतं ना, तेव्हा रायटर जिंकतो, डिरेक्टर जिंकतो आणि आर्टिस्ट पण जिंकतात. आणि आज तुम्ही जिंकलेले आहात. दुसरी गोष्ट, रिलेशनशिप्सचे लेयर्स इतके सुंदर उलगडलेत तुम्ही की त्याला काही तोडच नव्हती. वने, तू त्यांना राजपूतना बघून कसं केलं होतंस? तसं मला कोणी दिसलं तर की मी कसं करते माहिती आहे का, चर आहा. तर तुमचा परफॉर्मन्स आज चर आहा होता. मजा आली. वा 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 वा.